आपण अनेकदा स्वामी चरित्र सारामृत वाचतो, पण या वाचनामागील आध्यात्मिक शक्ती, त्याचे खरे महत्त्व आणि जीवनात होणारे बदल आपल्याला माहीत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी चरित्र सारामृत वाचनाचे अद्भुत महत्त्व. तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, व्हिडिओला एक लाईक, एक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्की करा. नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला माहिती सांगत जा, पण लाईक आणि कमेंट नक्की करा मैत्रिणींनो, कारण मला यामुळे पुढे जाण्यासाठी मदत होते आणि तुम्हाला आवडतं की नाही हे पण मला नक्की समजेल. चला तर मग आता आपण जाणून घेऊया स्वामींची साधी आणि सोपी सेवा. सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ नाम जप 11, 21, 108 जितक्या वेळा तुम्हाला शक्य होईल तो तितक्या वेळा करावा. स्वामींच्या फोटोला नमस्कार, संध्याकाळी दिवा अगरबत्ती, स्वामींची आरती म्हणावी. रात्री हातपाय धुवून शांत मनाने स्वामी चरित्रातील एक अध्याय किंवा काही पाने वाचावी. म्हणजे कमीत कमी रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप करावा. झोपण्यापूर्वी 21 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावे. स्वामींच्या प्रिय असलेल्या सेवा म्हणजे नामस्मरण, स्वामी चरित्र वाचन, अन्नदान, गुरुवारी स्वामी दर्शन, गरजूंना मदत, आईवडिलांची सेवा, सत्य आणि प्रामाणिक आचरण. तसेच श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र, निशंक हो रे मना, निर्भय हो मना, प्रचंड बळ स्वामी बळ पाठीशी, हा तो मंत्र. तसेच भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींची सेवा म्हणजे चालता, बसता, उठता, प्रवास करताना, तसेच रात्री जेवणानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत वाचनाचे अद्भुत महत्त्व. तर बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून श्री स्वामींचे साक्षात स्वरूप मानले जाते. ज्या घरात नियमित स्वामी चरित्राचे वाचन होते तेथे सुख, शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा नांदते असे मानले जाते. स्वामी सेवेला वेळ, ठिकाण किंवा मोठे विधी महत्त्वाचे नाही. भक्तांचे श्रद्धायुक्त मन, विश्वास, सेवा आणि सातत्य यांनाच स्वामी अधिक महत्त्व देतात. म्हणूनच चालता, बसता, उठता, प्रवासात, कामाच्या वेळेत, मोकळ्या क्षणी किंवा रात्री जेवणानंतरही स्वामी चरित्राचे वाचन करता येते. स्वामी चरित्र वाचनाचे लाभ म्हणजे आपल्या मनातील भीती, चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होतो. आत्मविश्वास, धैर्य आणि सकारात्मक विचार आपले वाढतात. संकटांचा सामना करण्याची मानसिक शक्ती मिळते. घरातील वातावरण सात्विक आणि प्रसन्न बनते. स्वामींची कृपा, संरक्षण आणि मार्गदर्शन लाभते. नकारात्मक विचार आणि भय दूर होते. झोप शांत आणि समाधानकारक लागते. मनाची एकाग्रता वाढते. भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नती होते. तसेच जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा मिळते. नामस्मरणाची गोडी निर्माण होते. स्वामींवरील अढळ विश्वास आपला दृढ होतो. स्वामी चरित्रातील अध्यायाचे महत्त्व सांगायचे झाले तर बघा, प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींच्या दिव्य लीला, भक्तांवरील कृपा, संकट निवारण, गुरुसेवा, श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. काही अध्याय भक्ती दृढ करतात, काही अध्याय संकटातून मार्ग दाखवतात, काही अध्याय मनातील भय आणि असुरक्षितता दूर करतात, तर काही अध्याय गुरुसेवा आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगतात. तसेच काही अध्याय स्वामींच्या चमत्काराचे वर्णन करून भक्तांमध्ये अढळ विश्वास निर्माण देखील करतात. आता आपण बघूया स्वामी समर्थांचे परमभक्त म्हणजे आपले बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, सुंदराबाई आणि स्वामीसूत यांची आपण थोडक्यात माहिती बघूया. तर बघा, बाळप्पा महाराज हे स्वामींचे अत्यंत प्रिय आणि निष्ठावंत शिष्य होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वामी सेवेत अर्पण केले. स्वामींनी त्यांच्यावर विशेष कृपा करून आध्यात्मिक सामर्थ्य प्रदान केले. बाळप्पा महाराजांचे जीवन गुरुसेवा, समर्पण आणि निष्ठेचा आदर्श आहे. आता बघूया चोळप्पा महाराज. हे महाराज स्वामींचे अत्यंत जवळचे सेवेकरी होते. श्री स्वामी समर्थ अनेक वर्ष त्यांच्या घरी वास्तव्यास होते. चोळप्पांच्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांना स्वामींची विशेष कृपा प्राप्त झाली. स्वामी भक्तांसाठी चोळप्पा हे सेवाभावाचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. त्यानंतर बघूया सुंदराबाई. यांनी स्वामींची अत्यंत श्रद्धेने सेवा केली. त्यांची भक्ती, समर्पण आणि सेवाभाव यामुळे त्या स्वामी भक्तांमध्ये विशेष आदराने स्मरण केल्या जातात.
आता बघूया स्वामी सूत महाराज. हे स्वामींचे कृपापात्र शिष्य होते. त्यांनी स्वामींचा संदेश आणि भक्तिमार्ग जनमानसात पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांचे जीवन गुरुसेवा, त्याग आणि भक्तीचे श्रेष्ठ उदाहरण आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण तुमचा एक लाईक आणि शेअरमुळे हा व्हिडिओ पुढे पोहोचण्यास मदत होते आणि तुमच्या कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. मी सारिका. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.